शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रचार सभा हिंगोली विधानसभेमध्ये सुरू आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये जाहीर सभा नागेश पाटील आष्टीकर यांची होते आणि माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अजित मगर आहेत। दादा, कसा प्रतिसाद आहे आता हिंगोली लोकसभेमध्ये? हिंगोली लोकसभेमध्ये आमचे उमेदवार म्हणजे इंडिया आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत जो प्रतिसाद आहे तो वाढत चाललेला आहे। आता जवळपास एक 4-5 दिवस राहिलेत, 26 तारखेला इथे मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने प्रचार दौरे हे जोरात चालू आहेत। प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी जाऊन उमेदवार स्वतः मतदारांना आवाहन करत आहेत। अशा पद्धतीने प्रचाराचा जोर फार जोरात आहे। तुम्ही कळमनुरी विधानसभेतून येता, स्थानिक आमदार जे आहेत ते म्हणतायत की 2019ला मी म्हणालो होतो, छाती ठोकपणे म्हणालो होतो की मुस्लिम मतांची मला गरज नाही। कसं पाहता या विधानाकडे? कसं आहे, राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना छोट्याच्या छोट्या जातीला सुद्धा आपल्याला दुखवायला जमत नाही आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठल्या जातीवर काही आरोप करणं किंवा कुठल्या जातीशी मला गरज नाही, मला यांची गरज नाही असं सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगलं नाही। परंतु काय आहे, काही लोकांना कसं वागायचं, कसं बोलायचं हेच कळत नसलं तर त्याला काय करणार। तर या वक्तव्याची सारवासारव करत ते असे म्हणाले आता की जी MIM जी आहे ती अप्रत्यक्ष भाजपची BTM आहे वगैरे। हे बघा, जेव्हा पराभव समोर दिसत असतो त्यावेळेस मग काही ना काही खुसपट काढायचे आणि मग त्या माध्यमातून कसे मतदार आपल्याकडे आकर्षित होतील हे एक षडयंत्र चालूच असते। आज नितीन गडकरींची सभा होती हिंगोलीच्या रामलीला मैदानावर, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या सभेला। तर त्या संदर्भात मला काही माहीत नाही, कारण मी कुठं बघितलंच नाही। मी मोबाईलवर सुद्धा आम्ही कव्हर केलंय की खुर्च्या रिकाम्या होत्या। मग ते तर जनतेमध्ये असलेला रोष आणि त्या रोषापायी लोकांची सुद्धा धारणा नाही की कुठल्या सभेला त्यांच्या जायचं अशी इच्छा कोणाची होत नसेल। तुमच्या उमेदवारावर भयंकर टीका केल्या आहेत की धार्मिक स्थळाच्या जमिनी हडप केल्या वगैरे असं। हे बघा, निवडणुकीला प्रत्येक जण जेव्हा केव्हा उमेदवार उभा टाकतात त्यावेळेस काहीतरी मागचं काढून त्याच्या सत्यता किती आहे हे जनतेला माहीत असतं, कारण तुम्ही म्हणल्यानं होत नसतं। जनता नागेश पाटील आष्टीकर हे आधी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। जर असे आरोप असतील आणि ती सत्यता असती तर लोकांनी त्यावेळेस त्यांना निवडून दिलं नसतं आणि उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नसती। हे साफ चुकीचं आहे। आरोप करणं हे निवडणुकीमध्ये चालूच असतं, परंतु कुठल्या लेवलला जाऊन कुठल्या थराला जाऊन आरोप करायचे हे ते ज्याला त्याला ठरवायचं असतं। पण आता सभेचा जो प्रतिसाद पाहिला गोरेगावच्या, तर ही लोकसभा निवडणूक एकतर्फी होईल असं वाटतंय का किंवा कोणाकोणामध्ये लढत होईल? निश्चितपणानं ही लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडी एकतर्फी जिंकेल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते शिवसेना ठाकरे गटाचे अजित मगर, जे म्हणतात की आम्ही प्रचंड मताधिक्यानं नागेश पाटील आष्टीकर यांना येणाऱ्या 26 तारखेला ते दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे हिंगोली लोकसभेचं, त्या मतदानामध्ये प्रचंड मतांनी विजयी करू। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, सेनगाव, हिंगोली।